हॅलो फ्रेंड्स, आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल मस्त असे उपवासाचे मेदूवडे आणि उपवासाची चटणी। 10 ते 15 मिनिटात होणारे हे मेदूवडे, उपवासाचे मेदूवडे आणि त्याचबरोबर अगदी 5च मिनिटात तयार होणारी ही उपवासाची चटणी देखील आपण बघणार आहोत। अत्यंत सोपी आणि साधी अशी रेसिपी आहे। नक्की सर्वांनी ट्राय करा। तर उपवासाचे मेदूवडे बनवण्यासाठी इथे 1 कप भरून वरई घेतलेले आहे। काही भागांमध्ये याला भगर देखील म्हणतात। तुमच्या भागामध्ये वरईला काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर ही आपण वरई घेतलेली आहे। रव्यापेक्षा आकाराने थोडी मोठी असते। तर ही तुम्ही स्वच्छ निवडून घ्या आणि त्यानंतर आता ही 1 कप वरई आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत। त्याचबरोबर इथे 1 कप वरईसाठी आपण 3 चमचे भरून साबुदाणा वापरणार आहोत। तर इथे नॉर्मल जो साबुदाणा आपण खिचडी करण्यासाठी वापरतो तो तुम्ही वापरू शकता किंवा मग छोटावाला साबुदाणा देखील तुम्ही 3 चमचे भरून टाकू शकता। तर आता हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, अगदी बारीक पण पूड करण्याची काही गरज नाही। अगदी जाडं भरडं जरी हे पीठ झालं तरीही चालू शकतं। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल अशा प्रकारे जाडं भरडं हे पीठ आपण मिक्सरमध्ये करून घेतलेलं आहे। आता पॅन गरम करून घ्यायचा, त्यामध्ये तेल किंवा तूप गरम करून घ्यायचं। तर इथे 1 डाव तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये जिरे टाकायचे आणि 1 हिरवी मिरचीचे तुकडे करून त्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप देखील तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी वापरू शकता। जिरे जर चालत नसतील उपवासाला तर नाही टाकले तरी चालेल। आता या ठिकाणी आपण साबुदाणा आणि वरईची जी भरड केलेली आहे किंवा पीठ करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकूया आणि मंद आचेवरती हे जे पीठ आहे ते चांगलं भाजून घेऊया। या ठिकाणी चवीप्रमाणे मीठ पण टाकून घ्यायचं आहे। मिरची जर तुम्हाला मिक्सरला बारीक करून टाकायची असेल तर तुम्ही ती वाटून घेऊन वापरू शकता। तर या ठिकाणी बघा 7 ते 8 मिनिटं छान मंद आचेवरती हे पीठ आपण परतून घेतलेलं आहे आणि 1 कप वरई आणि त्यामध्ये 3 चमचे साबुदाणा असं आपण हे पीठ करून घेतलेलं आणि या सर्व मिश्रणासाठी टोटल 2 कप पाणी मी इथे वापरलेलं आहे। आता हे 5 ते 6 मिनिटांसाठी आपल्याला काय करायचं आहे, झाकून ठेवायचं आहे। जर तुम्हाला घट्टसर वाटलं हे तर तुम्ही अजून अर्धा कप पाणी याच्यामध्ये टाकू शकता। तर या ठिकाणी बघा, जेव्हा तुम्ही झाकण ठेवता तेव्हा गॅस बंद करायचा। 5 ते 7 मिनिटं हे झाकून छान पीठ फुलू द्यायचं आणि त्यानंतर आपण हे झाकण काढून आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे जे पीठ आहे जे आपण वाफवून घेतलेलं आहे ते काढून घ्यायचं। आता हे थंड होईपर्यंत आपण झटपट होणारी उपवासाची चटणी बघूया। त्यासाठी भाजलेले वाटीभर शेंगदाणे, 1 हिरवी मिरची आणि जिरे घेतलेले आहेत। तर या ठिकाणी हे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत। त्याचबरोबर 1 हिरवी मिरची घ्यायची आहे। तिखटाचं प्रमाण कमी अधिक तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता। त्याचबरोबर जिरे घेतलेले आहेत। जे जिन्नस तुम्ही खात नाही उपवासाला ते नाही टाकले तरीही चालतील। आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात। याच्यामध्ये तुम्ही ओला नारळ देखील थोडासा वापरू शकता, पण जर तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर नाही टाकले तरी चालेल। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून याची पेस्ट करून घ्यायची आहे। थोडं थोडं पाणी टाकून हे बारीक करून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने हे मी वाटून घेतलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा भरून दही टाकलेला आहे। दह्यामुळे या चटणीला छान अशी आंबट चव येते, त्यामुळे इथे दही वापरलेलं आहे। याऐवजी तुम्ही लिंबाचा रस देखील वापरू शकता। आता इथे बघा, छान अशी ही चटणी तयार आहे। तुम्ही अशीच देखील खाऊ शकता, पण आपण इथे तडका देऊन घेऊया। जर तुम्हाला तडका आवडत नसेल किंवा जिरे उपवासाला चालत नसतील तर तुम्ही अशीच ही चटणी मेदूवड्यांबरोबर किंवा उपवासाच्या डोस्यांबरोबर, उपवासाच्या इडलीबरोबर खाऊ शकता। इथे बघा,
तेलामध्ये आपण अशा पद्धतीने हे जिरे जे आहेत ते परतून घेतलेले आहेत आणि जिऱ्याची फोडणी केलेली आहे। या ठिकाणी तुम्ही तुपाची फोडणी देखील करू शकता। इथे आपली झटपट अशी 5 मिनिटात होणारी ही चटणी तयार आहे। आता इथे बघा हे मिश्रण देखील थंड झालेलं आहे। आता समजा या स्टेजला तुम्हाला वाटलं की हे मिश्रण बाइंड होत नाही, तर तुम्ही काय करायचं, थोडंसं कोमट पाणी घेऊन याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता। अगदी चमचाभर टाकून बघा आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि मग तुम्ही याचं बाइंडिंग व्यवस्थित करून घेऊ शकता। पण इथे आपलं बाइंडिंग व्यवस्थित झालेलं आहे। तर याच्यामध्ये आपण बघा 2 उकडलेले बटाटे टाकलेले आहेत, शेंगदाण्याचा अर्धी वाटी कूट टाकलेला आहे आणि दही 1 चमचा भरून टाकलेला आहे। दह्यामुळे अगदी या मेदूवड्यांचं आवरण जे आहे ते छान कुरकुरीत होतं, आत वडे छान मऊ सॉफ्ट होतात आणि बटाट्यांमुळे अतिशय छान चव या मेदूवड्यांना येते आणि त्याचबरोबर मेदूवडे अतिशय हलके होतात आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे हे जे वडे आहेत ते चवीला खमंग लागतात। तर अशा पद्धतीने हे आपण पीठ जे आहे ते अशा छान असं कुस्करून मळून घेतलेलं आहे। आता मीठ आपण आधीच टाकलेलं, जर तुम्हाला वाटलं चव घेऊन बघा कमी आहे तर तुम्ही या ठिकाणी देखील या स्टेजला मीठ याच्यामध्ये थोडंसं वाढवू शकता। तर आता याचं बाइंडिंग व्यवस्थित होत आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी काही पाणी टाकणार नाही। जर तुमच्या वड्यांचं बाइंडिंग व्यवस्थित होत नसेल तर आधी सांगितल्याप्रमाणे हलकंसं कोमट पाणी घेऊन चमचाभर टाकून हे पीठ मळून बघा आणि अशा पद्धतीने आपल्याला हाताला पाणी लावून पिठाचा गोळा घ्यायचा आहे, असा तो चपटा करायचा आहे आणि पुन्हा बोटाला पाणी लावून अशा पद्धतीने वड्यांना छिद्र करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सगळेच आपण मेदूवडे तयार करून घेऊया। अतिशय परफेक्ट शेप आलेला आहे आणि पीठ देखील आपलं अगदी परफेक्ट झालेलं आहे। तिकडे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे सगळे वडे आपण आता करून घेऊया। आता या ठिकाणी तेल गरम करून घेतलेलं आहे, याच्यामध्ये हे वडे सोडून घेऊयात आणि हे आपल्याला मीडियम आचेवरती तळून घ्यायचे आहेत। अगदी फास्ट गॅसवरती तळू नका, नाहीतर वरून हे वडे भाजले जातात म्हणजेच तळले जातात आणि आतून ते कच्चे राहतात। त्यामुळे मध्यम किंवा मंद गॅसवरच तुम्हाला हे वडे जे आहेत ते छान असे गोल्डन फ्राय करून घ्यायचे आहे। या ठिकाणी बघा छान असे सोनेरी कलरवरती आपण हे मेदूवडे तळून घेतलेले आहेत आणि हे जे मेदूवडे आहेत उपवासाचे ते तयार झालेले आहेत। तर तुम्ही बघितलं काहीच जास्त साहित्य लागलेलं नाही आणि फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये हे उपवासाचे मेदूवडे तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने सगळे वडे आपण तळून घ्यायचे आहेत। तुम्ही फ्रीजला अशा पद्धतीने पीठ करून ठेवू शकता। अगदी 4-5 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा पाहिजे तेव्हा याचे असे मेदूवडे करून आयत्या वेळेत तळून ते खाऊ शकता। त्याचबरोबर अशी चटणी देखील तुम्ही अवश्य या मेदूवड्यांबरोबर सर्व करा, सर्वांना नक्कीच आवडतील। तर नक्कीच आषाढी एकादशी दिवशी उपवासासाठीचे हे मेदूवडे आणि अशी मस्त अशी पटकन होणारी चटणी सगळ्यांनी करून बघा। रेसिपीला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा।